ताई कितीतरी वेळा विचार करतो काही गोट्या फेकल्या तर पुढे जातच राहूया, पण कुठे ना कुठे जाऊन थांबत्यातच, कधी स्वतःहून तर कधी एखाद्या अडचणीमुळं. अगदी आपल्या आयुष्यासारखं ताई, कोणतीच गोष्ट कायमसाठी नसते ग. कदाचित निसर्गाने ही सृष्टी अशीच बनवली आहे. भाऊजींनी शेवटच्या वेळेस मला सांगितलं होतं की माझं काय नाही होऊ शकत भीमराव, माझ्याकडं जास्त वेळ नाही. माझ्याकडून काय बी चूक झाली असेल तर माफ करून टाक. पर तू ना जसा आहेस ना तसाच राहा. पण माझ्या ताईची काळजी घ्यायला मी असमर्थ आहे. मी तुझं दुःख तर नाही वाटून घेऊ शकत, पण मी ही दुःखाची वेळ तर वाटून घेऊच शकतो ना, आणि मी तोच प्रयत्न करतोय. हे घे. बाळदादा, मी आता मुंबईला नाही जाणार. माझ्याऐवजी तूच मुंबईला जा. नाही ध्रुव, तूच जा. मी नंतर येईन की, जेव्हा मी माझ्या मेहनतीनं जातीची भिंत पाडन ना तेव्हा. अजूनही माझ्यावर नाराज आहेस ना? आता तरी मला माफ कर. नाही ध्रुव, मी तुझ्यावर नाराज नाही आहे, आणि कदाचित कधीच नव्हतो. मला राग होता ते या जातीत मी जन्म घेतला त्याचा, पण आईने, बाबांनी, भीमने, समदांनी समजवलं. आता मला प्रेरणा मिळते आपल्या जातीमंदी. बरं ते जाऊ दे, तू लवकरात लवकर बरं होऊन मुंबईला जा. तू काम करत राहिलास तर मध्ये मध्ये इकडे येऊन मला सांगत राहशील ना की तिकडे काय काय होत आहे ते. माहितीये बाळदादा, मुंबईचा समुद्र आहे ना खूप छान वाटतो. मी तर विचार करतो एक दिवस समुद्र किनारी आपण दोघं मिळून एक दिवस जोर जोरात बाजा वाजवूया आणि म्या नाचल. ढिंकी टिकीट, ढिंकी टिकीट, ढिंकी टिकीट, ढिंकी टिकीट. ते लोक तिथं आनंदाने नाचतायत आणि इथं डोसका फुटायची वेळ आली आहे. त्यांना त्यांची अवकात कशी दाखवायची ते कुठला बी रस्ता दिसत नाहीये. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा धर्म मार्ग दाखवतो. सगळ्या लोकांना गोळा करा त्यांची जात आणि त्यांच्या धर्माच्या नावावर. त्यांना शपथ द्या त्यांच्या जातीची, त्यांच्या धर्माची. त्यांना सांगा की रामजीचा आणि रामजीच्या संपूर्ण जातीचा बहिष्कार करा, आणि हा बहिष्कार तोपर्यंत कायम राहील जोवर रामजी आणि त्याचा पूर्ण समाज सातारा सोडून जात नाही. पण हे सगळं होणार तरी कसं पंडितजी? होणार नाही. तशी परिस्थिती उत्पन्न करावी लागेल. लोकांना सांगावं लागेल की जर त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं नाही तर त्यांना धर्मातून कायमचं निष्कासित केलं जाईल. शेठजी, पंडितजी एकदम बरोबर बोलते. आपल्या समाजातले लोक बिना अन्न खाल्ल्या वाचून राहू शकतात, पण बिना धर्माचे नाहीत. तर मग ऐका, सांगतो काय करायचं. ऐका ऐका ऐका, इथं जे स्पृश्य जातीचे लोक आहेत त्यांना आपल्या धर्माच्या प्रती एकनिष्ठ असण्याची शपथ घ्यायला लागल. हा जो प्लेग पसरला होता त्यानंतर
आपल्याला नाराज झालेल्या देवाला मनवायची तयारी करायला लागल, कारण आपला देव कोपला हाय. त्याचा कोप आपल्या या जातीवर प्लेगच्या रूपात पसरला होता आणि पुन्हाच ठाऊक पुढे कोणत्या रूपात येईल. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या धर्माला आणि समाजाला परत सिद्ध करावं लागल. प्लेगचे जीवाणू कमी झाले आहेत आणि म्हणून शेठजींनी प्रत्येक परिसरातल्या प्रतिनिधीला त्यांच्या घरी बोलवलं हाय. जे कोणी स्वस्त असतील ते आज संध्याकाळी शेठजींच्या घरी हजर राहा. ऐका ऐका ऐका, लक्ष देऊन ऐका. धर्माच्या रक्षणासाठी स्पृश्य जातीचे लोक आज सांच्याला शेठजींच्या घराबाहेर जमायचं हाय. देवाच्या कोपाला समाप्त करण्याच्या उद्देशाने विचार मंथन होणार हाय. फक्त स्पृश्य जातीचे लोक ऐका ऐका ऐका, लक्ष देऊन ऐका. हा काय बोलतोय बाबा? षडयंत्र रस्ते. जवा जवा हे लोक कमजोर पडतात तेव्हा अशीच धर्माच्या नावाने नाटकं करायला लागतात. माहित नाही यायला कोणतं नवीन नाटक करतायत ते. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. तुम्ही सगळे समाजात उच्च प्रतिष्ठेचे लोक आहात, म्हणजे तुमची योग्य विचारसरणी खऱ्या अर्थाने विकसित झाली आहे. त्यामुळे मी आशा करतो की तुम्हा लोकांना कोणीही भडकवू शकत नाही आणि नाही कोणी खऱ्या मार्गापासून परावृत्त करू शकतं. जेव्हा आपलेच लोक भडकवतायत शेठजी, तर दुसऱ्या कुणाची काय गरज आहे? तोच मी विचार करतोय की एवढी मोठी दिवंडी पिटवून समद्या गावकऱ्यांना एकाच वेळी एकाच जागेवर का बोलवलं हाय? शेठजी, तुम्ही पंडितजीद्वारे सांगितलेल्या गोष्टीचा आपला आणि आपल्या समद्या समाजातल्या लोकांचं मार्गदर्शन करा. आणि जे लोक धर्माचा रस्ता भटकले आहेत, हे लोक जात, समाज, धर्म, परंपरेचे शत्रू असतात, अशा लोकांच्या तोंडी काय लागायचं? काय भावांनो? आज्ञा आहे पंडितजी. आशीर्वाद आहेत. आज वेळ आलेली आहे की सगळ्यात आधी आम्हाला आमच्या धर्माची निवड करावी लागेल. वर्तमानात कशीही स्थिती असेल त्याच्या वरती जाऊन आपल्याला एक होऊन आपल्या समाजाची आणि आपल्या जातीची रक्षा करावी लागेल. काही वेळा काही भ्रम खऱ्यापेक्षा जास्त मजबूत होऊन आपल्या समोर येईल, पण या परिस्थितीत आपल्याला खूप जास्त सतर्क राहण्याची गरज आहे. बरं, म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे की प्लेगच्या या महामारीमध्ये रामजी आणि त्याच्या कुटुंबाने समजा गावकऱ्यांची जी मदत केली आहे ती खरी खरी नाही आहे, सत्यासारखं भ्रम होतं. आणि तुम्ही समजे माझ्याकडे असं का बघायला लागलाय? बघायचं असेल ना तर यांना बघा आणि त्याच्यासोबत सौताकडे बी बघा. तुम्ही स्वतःच समजाल की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. हे कुलकर्णी, तू प्रत्येक याला आमच्या विरोधात बोलशील, मग आम्ही गप्प बसायचं का? तू काय आम्हा समद्यानं मूर्ख समजतो काय? तुझ्या तर आता हा नो, तुम्ही लोक उभा राहून तोंड काय बघतायत? संपवून टाकायचा धर्माच्या शत्रूला. संपवा. मारा त्याला. मारा त्यासनी. जा. बरोबर केलं ना पंडितजी? अगदी बरोबर केलं मित्रांनो.
ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांनी आपल्या धर्माबद्दल आणि समाजाबद्दल बोलणाऱ्या या पाप्याला दंड दिला आहे, याने हेच सिद्ध होतं की आम्ही सगळे एकजूट आहोत, आम्ही सारे एक आहोत. काय मित्रांनो? जर तुम्ही सगळे सोबत आहात तर त्या ताटातून एक एक फुल उचला सगळे आणि शपथ घ्या सगळे. आपण सगळे मिळून जे कार्य करू त्याचा शेवट झाल्यावरच श्वास घेऊ. वय वय आम्ही शपथ घेतो, हा शपथ घेतो. मंगेश, घ्या. सगळ्यांना एक एक फुल दे. काय झालं? कशापायी जमले होते समधी लोक? हा, आता आणखीन काय नवीन सुरू करताय? सांगा ना. त्यांच्या जवळ नाही जाऊ शकलो. चारी बाजूनी त्यांचीच लोक तैनात होती. म्हणजे त्यांचं कुणी ऐकू नये म्हणून मी ऐकायचा लय प्रयत्न केला, पण कुणीतरी मला बघितलं तर मी निघून आलो. वय बराबर केलं. काय समजत नाही की नक्की काय करतायत. काय बी करू दे, आता आपल्यासाठी कुठली अडचण नको. हे भीम आणि बाकीची पोरं कुठे आहेत? मला भीती होती भीमा तिकडे नको जायला, म्हणून पोरांना त्यांच्या मागं पाठवलंय. बरं झालं. तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी चहा टाकते. उद्या आम्ही वायूवरनं खास सर्वज्ञ महाराजांना बोलवलंय. त्याचं कारण असं आहे की आपल्या भ्रमित झालेल्या मनाला परत शुद्ध करून आपण आपल्याला चांगल्या मार्गावर आणू शकू. या अशुद्ध झालेल्या समाजाला परत शुद्ध करून ते आपल्या गौरवशाली परंपरेला जोडू शकू. आणि याकरता आपण सगळे मिळून त्यांच्या स्वागताची तयारी करूयात. चला आपण शपथ घेऊया की आपण महाराजांच्या आदेशाचं डोळे बंद करून आणि खऱ्या मनाने त्याचं अनुसरण करू. आणि आपण त्यांना हा पण विश्वास देऊ की आपण आतमधून आपल्या धर्माच्या रक्षणाकरता काही पण करण्यासाठी अगदी तयार आहोत. आम्ही शपथ घेतो की त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही आमचा जीव पण देऊ आणि आपल्या विरोधकांचा जीव घेऊन पण दाखवू. तुम्ही सगळे आपापल्या मोहल्ल्यात जाऊन तुमच्या सगळ्या लोकांना ही शपथ घ्यायला लावा. त्यांना प्रोत्साहन द्या. उद्या सकाळी महाराजांचं आगमन होताच त्यांच्या आदेशानुसार समाजाला सुधारण्याचं कार्य करूयात. कारण की आपल्या हळूहळू नाजूक बनत चाललेला हा आपला एक समाज गोठा बनत चाललाय आणि यामध्ये कुठलाही पशु येऊन चारा खाऊन चालला जातो. याकरता याला आपल्याला गोठा बनवण्यापासून वाचवायचं आहे आणि आपल्याला त्या पशूंना दंड द्यावा लागेल. आणि आता गरज पडलीच तर त्याचा वध पण करायला लागेल. काय भावांनो? आपण असंच करूया. बोला सर्वज्ञ महाराजांचा, सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. इकडे फेका त्याला. चला. आलास बाळा? परेश, 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 काय झालं तुला? अरे कोणी केलं हे समजा? कोणी केलं? परेश, 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 काय झालं तुला? काय झालं बाळा? अरे मी आहे तुझी. बघ ना माझ्याकडे बघ. परेश, अजून प्लेग संपला नाही हाय, त्यामुळे निष्काळजी राहायचं नाही.
आणि याच बरोबर आपली कामं बी चालू ठेवायची आहेत. बरं मग आनंद दादा, तू लवकर तयार हो, आपण शाळेत जाऊया. ठीक आहे, चल. नको भीमबाळा, तुम्ही दोघं आज शाळेत नाही जाणार तेच बरं राहील. का भाऊजी? कारण उच्च समाजाची लोक काहीतरी भयंकर योजना आखतात आणि या योजनेला मार्ग दाखवण्यासाठी ते सर्वज्ञ महाराज येत आहेत. ते वाईचे सर्वज्ञ महाराज का? ते त्यांच्या प्रवचनामध्ये फक्त द्वेषाच्या गोष्टी करतात, स्वतःला धर्माधिकारी समजतात आणि लोकांच्या डोक्यावर पाय ठेवून आशीर्वाद देतात. वय, हे तेच सर्वज्ञ महाराज आहेत आणि त्यांच्या येण्याआधीच लोकांनी त्यांच्या नावाखाली कुलकर्णीवर दगडांनी हल्ला केला. अरे काय सांगतोस? पुरंजन काका बरोबर बोलतायत. मी पण माझ्या झोपडीच्या बाहेर काही लोकांना बोलताना ऐकलं की सर्वज्ञ महाराज येत आहेत. पण त्यांच्या येण्याआधीच स्पृश्य जातीच्या लोकांनी एकत्र येऊन त्यांच्या दुश्मनांना धडा शिकवायला सुरुवात केली आहे. वैरामजी, त्यांनी गर्दीच्या रूपात कुलकर्णीवर हल्ला केला. आता याच्यामध्ये कुणा एकाला दोष नाही देऊ शकत ना. अरे या विषयामध्ये पोलीस बी काय नाही करू शकत. हे समजा त्यांनी समजून उमजून केलं आहे. वय, कुलकर्णी त्यांची पहिली शिकार आहे आणि दुसरी शिकार असशील तू. आता हे नको विचारूस की रामजी का, कारण त्याचं कारण तुला माहिती आहे. तू काय करतोय? बाळादादा, पुरंजन काका बरोबर बोलत होते. कुलकर्णी काकांनंतर स्पृश्य जातीच्या गर्दीची दुसरी शिकार रामजी काका असतील आणि त्यांचं कारण बनेन मी. अरे असं कारण सर्वज्ञ महाराज येताच सगळ्यात आधी माझ्याच विषयी सांगण्यात येईल आणि सर्वज्ञ महाराज त्या गर्दीला उकसवतील आणि ती गर्दी काकांवर आणि तुमच्यावर हल्ला करेल. म्हणून योग्य हेच असेल की मी मुंबईला परत निघून जातो. ध्रुव, आपल्यावर तर तसे बी हल्ले होतच असतात. एक हल्ला अजून होईल. ध्रुव, नको जाऊस. भीम, तुला समजत का नाहीये? त्या लोकांना फक्त एक कारण हवंय आणि कारण मी आहे आणि त्यात सर्वज्ञ महाराज पण त्यांच्या बरोबर आहेत. म्हणून तू समजून घे की काहीही घडू शकतं. अरे पण आता कुठं तुझी तब्येत बरी झाली आहे आणि तुला मुंबईला जायचं आहे. अरे लोक अजून बी मुंबईहून इकडे येत आहेत. बाळदादा, मी नीट जाईन आणि मला काही नाही होणार. आणि तसंही तुम्ही सर्वांनी मला मृत्यूच्या दारातून परत आणलंय. तुझ्या जाण्यानं काही बी फरक नाही पडणार. फरक पडेल भीम. ते लोक आतापर्यंत फक्त त्रास द्यायचे, पण जर मी इथे राहिलो तर ते लोक काही करू शकतात. कारण मला बघून माझे बाबा पण त्यांना उकसवतील. मग तू आई बाबांना विचार नाही, की नाही. एकदा. मी त्यांना सांगितलं तर ते लोक मला जाऊ नाही देणार. तूच नंतर सांग त्यांना. कारण मला नाही आवडणार की माझ्यामुळे तुमच्यावर काही संकट नको यायला. आणि यावर आता मी कोणाचंही काहीच ऐकणार नाही. मी निर्णय घेतलाय आणि या निर्णयापासून मी नाही हटणार. ध्रुव, ध्रुव नको जाऊस. ठीक आहे ध्रुव, पण मी तुला स्टेशन पर्यंत सोडायला येणार. आणि भीम, आईला थोड्या वेळानंतरच सांग जेव्हा मुंबईसाठी ट्रेन निघेल तेव्हा. ठीक आहे? ध्रुव, स्वतःची काळजी घे. तू पण भीम, स्वतःची आणि घरच्यांची काळजी घे. चल,
आता मी निघतो. आता जा, नाहीतर काकी बाहेर येईल. चल ध्रुव. ध्रुव, तू आमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी एवढा मोठा त्याग केलास. मित्रा, हे उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार.